रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 12 डिसेंबर 2025. आजच्या 42व्या दिवसाला आपण सुरुवात करतोय. विश्रामालय जे होतं आपलं परिक्रमावासींसाठी त्या ठिकाणाहून आपण आज 42व्या दिवसाची सुरुवात करतोय. तर बघूयात आज आपल्याला मार्गामध्ये कोणते कोणते तीर्थ लागतात. आज बराचसा प्रवास कदाचित डांबरी मार्गानेच करायचा आहे. बघूयात काय काय आपल्याला अनुभवायला मिळते ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण आपल्या आश्रमातून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला जायचंय आणि जो आपल्याला मेन रस्ता आपण सोडून आतमध्ये आलो होतो त्या मेन डांबरी रोडला जायचंय आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सकाळचे 6:45 वाजलेले आहेत आता. या ठिकाणी समोर जो आडवा रस्ता दिसतोय त्या आडव्या रोडला आपण लागलोय डांबरीच्या. आपल्याला आता उजव्या बाजूला वळायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सकाळचे 6:45 वाजलेत तरी सुद्धा अजून पूर्णतः उजडलेला नाहीये. कदाचित आता दिवस उशिरा उगवत असेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर या मार्गाने सरळ आपण चालत आल्यानंतर पुढे बघा एक चौक लागलेला आहे आपल्याला. हा जो चौक आहे तिथून आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मोठा 4 पदरी रस्ता आहे. आता या मार्गाने उजव्या बाजूला वळतोय आपण. आज आपला संपूर्ण मार्ग हा डांबरीचाच असेल असं वाटतंय. बघूयात आपल्याला पुढे काय अनुभव येतोय ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर या मेन रोडने आपल्याला पुन्हा डाव्या बाजूला वळायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपल्याला सूर्य उगवतानाचं दर्शन या ठिकाणी होतंय. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री सूर्याय नमः. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा आपला हा सरळ सरळ डांबरी मार्ग चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा रेल्वे मार्ग लागलेला आहे वरतून. त्याच्या खालून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारे बघा परिक्रमावासी 2 व्हीलरला हात करून करून जातात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. एका गाडीवरती 2 जण बसलेत. याच्या अगोदर एका गाडीवरती 2 जण गेलेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर. बोलो भक्तर भगवान की जय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज सकाळी 7:15 वाजता आपल्याला जालन्यावरून एक नर्मदा मैयांचे जे भक्त आहेत त्यांचा फोन आला होता. त्यांचं नाव आहे दादाराव नागरे. त्यांनी 3 वर्षापूर्वी नर्मदा परिक्रमा केली होती. तर त्यांनी नर्मदा परिक्रमा वासींच्या सेवेसाठी जे रस्त्यामध्ये आश्रम असतात त्यातल्या गरजू आश्रमाला देण्यासाठी म्हणून आपल्याला 501 रुपये पाठवलेले आहेत. त्यांचे मनापासून आभार. रामकृष्ण हरी नर्मदे हर. दादाराव नागरेंनी 3 वर्षापूर्वी नर्मदा परिक्रमा केली होती. आता सध्या ते आपले व्हिडिओ बघतात आणि त्यांनी फोनवरती असं सांगितलं की तुमचे व्हिडिओ बघता बघता आम्हाला असं वाटतंय की आमची नर्मदा परिक्रमा चालू आहे. सर्व नर्मदा मैयाची कृपा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 4 किलोमीटर आपण या डावीकडे टर्न घेतल्यानंतर मार्गस्थ झालोय आणि आपल्याला पुढे खडंगडा नावाचं एक गाव आलेलं आहे. इथं सुरुवात झालेली आहे गावाला. मोठं गाव असेल हे. आणि या गावातून आता आपल्याला डेकाई असं एक गाव दिसतंय आपल्याला नकाशामध्ये. तर त्या गावाकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या गावाच्या चौकात आल्यानंतर या ठिकाणी बघा 2 रस्ते आहेत. एक डावीकडे जातोय एक उजवीकडे जातोय. तर त्यातल्या उजव्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे उजव्या बाजूला. आपण साधारण 4 किलोमीटर पाठीमागे डावीकडे टर्न जो घेतला होता तिथपासून आलो होतो 4 पदरी मार्गातून. आणि आता हा आपल्याला 4 किलोमीटर वरती खडंगडा गावातून आपण उजवीकडे वळालोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण उजव्या बाजूला मार्गस्थ झाल्यानंतर थोडंसं पुढे आलोय. तर या ठिकाणी धामणी नदी आहे. या धामणी नदीच्या पलीकडे आपल्याला आता जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बालभोग मिळालेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपल्याला लागलेली नदी आपण ओलांडून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला चाय प्रसाद आणि बालभोगसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. ते आपण स्वीकारून पुढे मार्गस्थ झालेलो आहोत.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढं आपल्याला जाण्यासाठी. आपल्याला पुढं गेल्यानंतर सुद्धा 2 मार्ग लागणार आहेत. तर आता कोणत्या मार्गाने जायचं आहे ते आपण, जशी नर्मदा मैया नेईल आपल्याला त्या नर्मदा मैयाच्या इच्छेने आपण जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल आपण अगस्तेश्वर महादेव मंदिराच्या नंतर कार्तिकेश्वर महादेव मंदिरामध्ये आलो होतो. तर कार्तिकेश्वर महादेव मंदिरालाच कुमारेश्वर महादेव मंदिर असंही म्हटलं जातं. कारण या ठिकाणी शिवजींचे पुत्र कार्तिक स्वामी यांनी तपस्या केली होती आणि त्याच्यानंतर त्यांना सेनापती पद प्राप्त झालं होतं. त्यामुळे या स्थानालाही विशेष असं महत्त्व आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि त्यानंतर आपण गरुडेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन घेतलं. तर गरुडेश्वर महादेव मंदिराचं महात्म्य असं आहे की आपण मनी नागेश्वर महादेव मंदिराबद्दल ज्यावेळेस दक्षिण तटावरती आपण तिथे गेलो होतो त्याबद्दल पूर्ण कथा तुम्हाला सांगितलेली आहे, पण तरी थोडक्यात सांगतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ज्यावेळेस आपण दक्षिण तटावरती होतो त्या ठिकाणी आपल्याला मनी नागेश्वर तीर्थ भेटलं नाही, पण त्यावेळेसही तुम्हाला मनी नागेश्वर तीर्थाबद्दलची जी काही कथा पुराणांमध्ये लिहिलेली आहे ती सांगितली होती. तर त्या कथेनुसार कश्यप ऋषींच्या ज्या 2 पत्न्या होत्या त्यापैकी कंद्रू पत्नीने सर्पांना जन्म दिला होता आणि वनिता नावाची जी पत्नी आहे त्यांनी गरुड या पक्षाला जन्म दिला होता. त्यामुळे ज्यावेळेस वनिता त्या पैंजेमध्ये हरली आणि दासत्व प्राप्त करावं लागलं त्यावेळेस शेवटी मातृभक्तीमुळे गरुड राजांना मातेसाठी काहीतरी करावं अशी इच्छा व्यक्त झाली मनामध्ये आणि त्यांनी कंद्रू देवीकडे जाऊन विचारलं, मला जर वनिता माताला या दासत्वातून मुक्त करायचं असेल तर मला काय करावं लागेल. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही अमृत घेऊन या आणि ते अमृत तुम्ही आणल्यानंतर मी दासत्वातून मुक्ती करते म्हणून. मग त्यावेळेस गरुड राजाने सर्व गोष्टींसाठी अथक प्रयत्न करून देवलोकात जाऊन इंद्रदेवांकडनं अमृत घेऊन आले ते हिसकावून, आणि ते अमृत घेऊन आल्यानंतर ते अमृत त्यांनी कंद्रू मातेकडे दिले आणि त्यानंतर दासत्वातून मुक्ता झाली होती वनिता मातेची. तर अशा प्रकारची ही गरुड राजांची कथा आहे आणि त्यांनी नर्मदा मैयाच्या त्या ठिकाणी गरुडेश्वर हे जे आपण आता स्थान बघितलं गरुडेश्वर महादेव मंदिर, तर या ठिकाणी स्थित असलेल्या महादेव शिवलिंगापाशी त्यांनी शिवाची आराधना केली होती, तपश्चर्या केली होती, साधना केली होती आणि त्यानंतर त्यांच्या जीवाचा उद्धार झाला होता. अशा प्रकारची ही कथा पुराणामध्ये आहे. थोडंफार शब्द इकडचं तिकडं झाले असतील किंवा नाव इकडचं तिकडं झालं असेल त्याबद्दल माफी असावी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि आता आपण चाललोय ते हाफेश्वर महादेव मंदिराकडे चाललोय. तर हेही प्राचीन मंदिर आहे, पण त्याचं जे जुनं मंदिर आहे ते जुनं मंदिर पाण्यामध्ये गेलेलं आहे. त्यामुळे आज आपल्याला तिथपर्यंत पोहोचणं शक्य नाही, कारण इथून साधारण 50 किलोमीटर आहे ते अजून, आणि आपल्याला 50 किलोमीटर अशा प्रकारचा डांबरी मार्गाचाच प्रवास आहे. या डांबरी मार्गाने आपल्याला किती जायचं अजून माहीत नाही. थोडाफार जंगल मार्ग लागू शकतो किंवा लागणारही नाही. बघूयात आपल्याला मार्गात काय काय अनुभव येतात ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागच्या गावातून साधारण 2.5 किलोमीटर आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डेकाई गाव लागलेलं आहे. याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. डेकाई गावाच्या साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर पुढे आल्यानंतर असे 3 रस्ते लागलेले आहेत. त्या रस्त्याने आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय, कुठेही वळायचं नाहीये, हा मुख्य रस्ता सोडायचा नाही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मागच्या देकाई गावातून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला झरिया गावाचा बोर्ड लागलेला आहे. हे झरिया गाव आहे या ठिकाणी, आणि आपण या गावातूनही या मुख्य रस्त्याने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. झरिया गावातून थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा पंचमुखी हनुमानजी मंदिर या ठिकाणी आपल्याला लागलेलं आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. या डाव्या बाजूने आतमध्ये गेलं की मंदिर आहे. असं आतमध्ये येऊन फक्त गोल फिरलं की या ठिकाणी पंचमुखी हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी हनुमान मंदिर आहे. आपण वरती जाऊन दर्शन घेऊयात. सुंदर अशी हनुमानाची पंचमुखी मूर्ती आहे या ठिकाणी. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
जय श्री राम, जय हनुमान, जय बजरंग बली। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। झरी या ठिकाणी आपण पंचमुखी हनुमान मंदिराचं दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत। आपण ज्या मार्गाने आतमध्ये गेलो होतो त्या मार्गाच्या जवळच मंदिर होतं। तिथून पुढे आपला हा जो मुख्य रस्ता आहे तो रस्ता आपण पकडलेला आहे आणि पुढे मार्गस्थ झालेला आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। पंचमुखी हनुमान मंदिरापासून साधारण 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी उंडवा गाव लागलेलं आहे आणि या गावातून आपल्याला पुढे मार्गस्थ सरळ व्हायचं या मुख्य रस्त्याने। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। उंडवा गावाच्या थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी चाय प्रसादी आणि बालभोग स्वीकारून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत। पुन्हा आपला हा मुख्य रस्ता आपण पकडलेला आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। उंडवा गावाच्या थोडंसं पुढे आल्यानंतर ही एक मोठी पाण्याची टाकी लागतीये। त्या मोठ्या पाण्याच्या टाकीच्या पुढे जर हा ब्रिज बघितला आपण, या ब्रिजच्या खालून एक कॅनॉल वाहतोय। आपण जवळ जाऊन बघूयात। या ठिकाणी हा मोठा असा कॅनॉल आहे। सरदार सरोवर मध्ये जे पाणी साठवलं जातं ते पाणी या कॅनॉल मार्फत गुजरात, राजस्थान या 2 राज्यांसाठी पाठवलं जातं आणि या कॅनॉलच्या वरून हा ब्रिज बनवलेला आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। बघा या ठिकाणून सरदार सरोवरातून पाणी येतंय। खूप भव्य असा कॅनॉल आहे बघा हा। रामकृष्ण हरी नर्मदे हर, नमामि देवी नर्मदे। कॅनॉल पास केला, मग इथं बसलो, मग फोन लावला। मी समस्या अजून एक पुढे 2-3 किलोमीटर गेला असशील तू। तुम्हाला सोडून कसं जाणार हो? काय जाऊ शकते त्याला, काय मैया कुठं काय कोणाला आरडोर तुम्हाला काय वाटलं? आमचे जुने सहकारी भेटलेत आम्हाला, सहपरिक्रमावासी, आम्ही त्यांच्यावर जाणार लगेच। नर्मदे हा, नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी कॅनलवर 5-10 मिनिटं विश्रांती करून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत। मुख्य रस्ता आहे, तो मुख्य रस्ता आपल्याला सोडायचा नाही। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। कॅनल पासून साधारण 1 ते 1.25 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा 2 ठिकाणी बोर्ड लागलेले आहेत। नर्मदा परिक्रमा मार्ग हा डांबरीने सरळ सुद्धा आहे आणि या ठिकाणी उजव्या बाजूला एक पैदल पगदंडी गेलेली नर्मदा परिक्रमा मार्ग म्हणून। तर आपण या पैदल पगदंडीने जाऊयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या पगदंडी मार्गाने आता आपण पुढे मार्गस्थ होऊयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। असं वाटलं होतं की आज आपल्याला संपूर्ण प्रवास हा डांबरी मार्गाने करायचा आहे, पण आपल्याला नर्मदा मैयाने एक मधला मार्ग दाखवलेला आहे। अशा प्रकारचा हा मार्ग आहे। बरं झालं आपण डांबरीने बाहेर आलो ते। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या मार्गाने थोडंसं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला रानमेवा खायला मिळालेला आहे बघा। या ठिकाणी सुंदर अशी गोड बोरं आहे ती। नर्मदे हर। या पगदंडी मार्गाने आपण साधारण अर्धा किलोमीटर पुढे चालत आलोय, तर आपल्याला एका गावातला सिमेंटचा रस्ता लागलेला आहे समोर। या सिमेंटच्या मार्गाने आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी पुढे आपण साधारण 1.5 किलोमीटर आलोय पाठीमाग या पगदंडी मार्गाला आतमध्ये आल्यापासून। तर आपल्याला पुन्हा डांबरी रस्ता या ठिकाणी लागलेला आहे आणि या डांबरी रस्त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या डांबरी मार्गाला लागल्यानंतर साधारण 100-200 मीटर आपण पुढे चालून आलोय। तर या ठिकाणी बघा एक बस स्टँड सारखं दिसतंय, तर त्याच्या समोरून जो बारका रस्ता गेलाय त्याने आपल्याला डाव्या बाजूला जायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। साधारण 1 किलोमीटर पुढे या मार्गाने आल्यानंतर बघा एक डाव्या बाजूला मार्ग लागतोय। त्या डाव्या बाजूला न जाता आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय। नर्मदे हर बेटा। अशा प्रकारे गावांमध्ये लहान मुलं आपल्या स्वागतासाठी उभे असतात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी गावाची वस्ती लागलेली आपल्याला। या वस्तीतून आपल्याला या सरळ मार्गाने मार्गस्थ व्हायचंय। जो मुख्य मार्ग आहे त्याने आपल्याला चालत राहायचंय। पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा, पुढे आल्यानंतर या ठिकाणी 2 रस्ते लागलेले आहेत, तर त्यातले आपल्याला डाव्या मार्गाने जायचंय। अशा प्रकारचा डाव्या बाजूचा मार्ग आहे।
डाव्या मार्गाने आतमध्ये आल्यानंतर गावाची एक वस्ती लागते. त्या वस्तीतून मुख्य मार्गाने आपल्याला सरळ मार्गस्थ होत राहायचंय. आतमधल्या कुठल्याही गावातल्या रस्त्याकडे वळायचं नाही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कालियापुरा नावाचं गाव आहे हे. या गावातूनही आपण पुढे सरळ मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा आपल्याला हा डांबरी मार्ग लागलेला आहे आणि या डांबरी मार्गाने आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावातून साधारण 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा की आडवा रस्ता लागलेला आहे. तर त्या रस्त्याने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तसा डाव्या बाजूचा हा जो मार्ग आहे तो मुख्य रस्ताच आहे, पण लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागून आपण टर्न घेतल्यानंतर साधारण अर्धा किलोमीटर पुढे आलो या डांबरी रस्त्याने. तर उजव्या बाजूला एक कमान दिसते आपल्याला. त्या कमानीतून आपल्याला आता मार्गस्थ व्हायचंय. म्हणजे या रोडने आपल्याला डाव्या बाजूला वळावं लागेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कमानीतून साधारण अर्धा किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वाकी खक्कर या गावातली घरं दिसायला सुरुवात झालेली आहे. या गावातूनही आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या गावातल्या घरांपासून थोडंसं पुढे आलोय आपण, साधारण 200 मीटर. तर या ठिकाणी आडवा रोड लागलाय. त्या आडव्या रोडने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उजव्या बाजूला मार्गस्थ झाल्यानंतरही या ठिकाणी अजूनही गावाची वस्ती दिसते आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावातून पुढे आल्यानंतर पुन्हा एक आडवा रस्ता लागलेला आहे आपल्याला. या आडव्या रस्त्याने आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे हा मार्ग आहे उजव्या बाजूला वळाल्यानंतर. आणि इथून साधारण 5-10 मिनिटाच्या अंतरावरती अंबाजी नावाचं एक गाव आहे. त्या गावापर्यंत आपण पोहोचूयात आता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या ठिकाणी नानी अंबाजी या देवस्थानापर्यंत पोहोचलोय. या ठिकाणी अंबाजी माता मंदिर आहे असं वाटतं. जीवनपुरा गाव आहे हे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊयात. अंबे माताचं मंदिर आहे हे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात. सुंदर अशी अंबे माताची मूर्ती आहे या ठिकाणी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अंबे माता मंदिरा शेजारीच या ठिकाणी हनुमानजी पण आहेत. जय श्रीराम, जय हनुमान, जय बजरंगबली. आणि या ठिकाणी शिवलिंग हे आहे. आपण नंदी महाराजांच्या दर्शनाने, त्यांच्या परवानगीने दर्शन घेऊयात आपण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अंबे माता मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन भोजन प्रसादी करून थोडा वेळ विश्रांती करून पुढे मार्गस्थ होत आहोत. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आपण आलो त्या मार्गानेच थोडंसं परत पाठीमागे जावं लागतं आपल्याला. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या ठिकाणाहून या मार्गाने आलो होतो. आता आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण मंदिरातून निघाल्यापासून साधारण 1.5 ते 2.25 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा डाव्या साईडला एक छोटंसं दुकान आहे. त्या दुकानाच्या समोरूनच एक पगदंडी मार्ग चाललेला आहे उजव्या बाजूला. त्या पगदंडी मार्गाने आपल्याला या ठिकाणी जायचं आता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पगदंडी मार्गाने पुढे आपण मार्गस्थ होऊयात. हा सरळ पगदंडी मार्ग पलीकडल्या हायवेला जाऊन भेटणार आहे. तर आपण त्या मार्गाने आता पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पगदंडी मार्गाने आपण निघाल्यापासून पगदंडी मार्गाने उजव्या बाजूलाच आपण मार्गस्थ आहोत. कुठंही जर वळण आलं तर आपण उजव्या बाजूला वळालेलो आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण
पोचलोय आता. इथून डाव्या बाजूला जायचंय आपल्याला आणि डाव्या बाजूने या ठिकाणी आपल्याला महामार्गाचा आवाज येतोय, तर त्या दिशेला जायचं. डाव्या बाजूला जर बघितलं तर इथं डांबरी रोड दिसतोय समोर आणि या डांबरी रोडने आता आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण हा पगदंडीचा 1 ते 1.25 किलोमीटरचा मार्ग होता आणि आता 1 ते 1.25 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डांबरी मार्ग भेटलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इथून उजव्या बाजूला आता मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण साधारण 3.5 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी घटासा नावाचं एक गाव लागलेलं आहे. आतमध्ये गाव आहे आणि आपण या बाहेरून डांबरीने मार्गस्थ आहोत. आपल्याला याच मार्गाने पुढे मार्गस्थ राहायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागच्या गावातून साधारण 1.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आंबलिया नावाचं गाव लागलेलं आहे आणि या गावातून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. सरळ हा डांबरी मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या आंबालिया गावातून पुढे चाललो होतो, पण या ठिकाणीच आश्रम आहे असं आपल्याला इथल्या रहिवाशांनी सांगितलंय. तर हा रोड आहे आणि याच्या शेजारी जय द्वारकाधीश आहे. या ठिकाणी आपण आजची विश्रांती करणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आपण जे थांबलोय ते आश्रम नाहीये, एका माणसाचं घर आहे. त्यांनी या ठिकाणी बघा म्हशीचा गोठा आहे, गायांचा गोठा आहे, तबेला आहे हा. आणि या ठिकाणी या नवीन बांधकाम केलेल्या घरामध्ये त्यांनी परिक्रमा वस्तूंची राहायची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक रूम मध्ये अशा प्रकारची व्यवस्था आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 42व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण अंबालिया येथील जय द्वारकाधीश या आश्रमामध्ये विश्रांतीसाठी थांबलेलो आहोत. आजच्या दिवसभरातला एकूण पडावा आपला 26 किलोमीटरचा झालेला आहे. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.